हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरलेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी पहिलीपासून हिंदी शिकवण्याला कडाडून विरोध केलाय, तर राज ठाकरेंनी 5 जुलैला मोर्चाचा एल्गार पुकारलेला आहे। तर सर्व पक्षीयांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। त्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार का अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे। या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट आपण पाहणार आहोत आणि या महत्त्वाच्या बातम्यांसह राज्यातील इतर घडामोडींचा सविस्तर आढावा स्टोरी ऑफ द डे या खास बातमीपत्रात आपण घेणार आहोत। हिंदी विरोधात मनसे आणि ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषद घेत हिंदी संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे। महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी शिकवू देणार नसल्याचा इशारा ठाकरे बंधूंनी दिलाय, तर मतांसाठी ठाकरे बंधूंकडून नरेटिव्ह सेट केला जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय। गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। ही फाशी काणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत। कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे। नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान या हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी पहिलीपासून हिंदी शिकवण्याला कडाडून विरोध केला। महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी नकोस म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला इशारा दिला। तर राज ठाकरे देखील 5 जुलैला हिंदी विरोधात मोर्चा काढणार आहे। हा मोर्चा सर्वपक्षीय असून मराठी माणूस या मोर्चाचं प्रतिनिधित्व करणार असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी सरकारला आव्हान दिलं। सर्व पक्षांना आवाहन करतोय, गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल। तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल। त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल। कालच त्यांनी आणीबाणीला झालेल्या 50 वर्षाचा उल्लेख केला। आता ही फाशी काणीबाणी ते लागतंय। ही फाशी काणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत। पण विशेष म्हणजे शिवसेनेतले गद्दार जे जिकडे मिंदेपणाने राहत आहेत त्यांना सुद्धा आता बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे मराठीतून पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे। आम्ही कोणतीही सक्ती ही स्वीकारणार नाही, कोणतीही जबरदस्ती आम्ही लादून घेणार नाही, कारण बाकीचं सादरीकरण वगैरे तुम्ही बोललात, आम्हाला नको म्हणजे नको। दरम्यान या मोर्चात सहभागी होण्यासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत देखील बोलणार आहेत। महाराष्ट्राच्या हितासाठी छोटी मोठी भांडणं दूर ठेवण्यासाठी तयार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं होतं। दरम्यान या संदर्भातलं चित्र तुम्हाला मोर्चात पाहायला मिळणार असल्याचं सूचक वक्तव्य देखील राज ठाकरेंनी केलं। तर दुसरीकडे हिंदी विरोधातल्या लढ्यात उतरण्यासाठी उद्धव ठाकरेंनी देखील मराठी माणसांना आवाहन केलं। राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना, त्यांच्याशी बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार, आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार। तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं, ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या, कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे। मनसेसोबत ठाकरेंच्या शिवसेनेकडून हिंदीला विरोध करण्यात येतोय। त्यामुळे या सर्वपक्षीय मोर्चात कोण सहभागी होणार आणि कोण होणार नाही तेही मला बघायचं आहे असं विधान राज ठाकरेंनी केलंय। सर्वजण विरोध दर्शवत आहेत आणि अशा वेळेला मला हेही बघायचंय की कोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत। इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचंय। म्हणजे नुसते तोंड देखले बाकीचे नुसते बोलत असतात। मला असं वाटतं ही अत्यंत महत्वाची लढाई आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं, मराठी माणसाच्या दृष्टिकोनातनं ही खूप महत्वाची लढाई आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी हिंदी विरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर भाजपनं त्यांच्यावर टीका केली आहे। मतांसाठी ठाकरे बंधूंकडून हा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला। मला असं वाटतं की थोडं याच्यामध्ये कन्फ्युजन किंवा मताच्या राजकारणाचा विचार न करता जे वस्तुस्थिती आहे, म्हणजे तुम्ही समाजामध्ये कन्फ्युजन करून पुन्हा एकदा नवीन नरेटिव्ह सेट करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करताय का हे बघावं लागेल। जर वारंवार आम्ही सांगतोय की मराठी भाषाच आमची भाषा आहे,
माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलाय. पहिलीपासून हिंदी शिकवण्याला ठाकरे बंधूंनी जोरदार विरोध केला. 5 जुलैला हिंदी विरोधात आणि मराठीसाठी सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. यामुळे या मोर्चात कोणकोणता पक्ष सहभागी होणार, तसंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या मोर्चात एकत्र आल्याचं पाहायला मिळणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.